एक सूचना आहे सर्व कलाकारांच्या वतीने। हा जो नाट्यप्रयोग आहे तो बाळा राऊळ यांनी अथक परिश्रम करून अगदी 3-4 पुस्तकं 3-4 ग्रंथ वाचून हा नाट्यप्रयोग आमच्यासाठी दिलेला आहे आणि आम्ही त्या नाटकाचा अभ्यास गेले 8 ते 10 दिवस करतोय आणि यात पुराण मांडत असताना अगदी खोलवर अभ्यास करत असताना आता तुम्ही सगळे संघर्ष पाहिला, कुठेही काल्पनिकता दिसून आली नाही। प्रत्येक संघर्षात काही ना काहीतरी पुराणाचे मुद्दे होते, काही मुद्दे असे होते जे रसिकांनी कधी ऐकले सुद्धा नव्हते, असे मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचले। पण कलाकारांची एकच विनंती आहे की आज हा नाट्यप्रयोग इथे झाला, इथल्या नाट्यप्रयोगाचा रिपोर्ट दुसरीकडे लागेल, पुन्हा नाट्यप्रयोग लागेल, तेव्हा युट्यूबच्या माध्यमातून किंवा जे व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही तुमच्या मनोरंजनासाठी ठेवा। एक काही कालावधीनंतर म्हणजे पुढच्या वर्षीचा संयुक्ताचा हंगाम संपल्यानंतर ते तुम्ही प्रदर्शित करा। पण आज नाटक झालं तर ताबडतोब उद्या तो व्हिडिओ प्रदर्शित करू नका, कारण कलाकार अगदी असं परिश्रम करतायत। कलाकार अगदी 1.5-2 लाखाचे ग्रंथ स्वतःच्या घरात घेऊन ते वाचण्याचा प्रयत्न करून आणि रसिकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतायत। प्रत्येक प्रेक्षक इथे 100-200 रुपयाचं पेट्रोल घेऊन इथे आलेला आहे, कोणी जेवलं नाही, 7 वाजताचं नाटक म्हणून प्रत्येक जण आलेला आहे। मग तुम्ही जर एवढे कष्ट करून इथपर्यंत येता आणि समोर बसून नाटक बघता तर घरी बसणाऱ्यांना ऐकतं ते काम मिळावं उद्याच्या दिवशी, बरोबर आहे ना? मग याच्यासाठी कृपा करून विनंती आहे की कलाकारांचा जो अभ्यास आहे तो असा वाऱ्यावर वाया न जाता त्याला खरा न्याय मिळावा। जे सुजाण रसिक आहेत, सुजाण युट्यूबर आहेत, ते नक्कीच याचा अभ्यास करतील, विचार करतील आणि कलाकारांच्या बाजूने उभे राहतील ठामपणे, यात काही वाद नाही। साऱ्या कलाकारांच्या वतीने हा घेतलेला निर्णय आहे, हा कोणाचा एकतर्फी किंवा वैयक्तिक निर्णय नाही, तेव्हा प्रत्येकाने याच्याशी सहमत राहावं ही विनंती। धन्यवाद।